नमस्कार मित्रांनो, आज संस्कृतचा पेपर झालाय. चला तर त्याचे आपण आन्सर्स पाहूया आणि आपण दिलेले क्वेश्चन्स कोणकोणते आले होते ते सुद्धा पाहूया. चला तर मग. तर पहिला आपण टिक करून दिलं होतं, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आन्सर्स आहेत. व्हिडिओ पॉज करूनही तुम्ही उत्तरं पाहू शकता. हे प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर इथे समोर लिहिलेले आहेत या पद्धतीने. पॅरेग्राफचे आन्सर सुद्धा हे टिक केलेले जे आन्सर्स आहेत, अंडरलाईन सुद्धा केलेले ते त्या त्या क्वेश्चन नुसार आहेत. पाठीमागे हे सुद्धा क्वेश्चन्स आहेत, ते तुम्हाला हे करायचे आहेत. सो इथे थोडंसं पॉज करून तुम्ही प्रत्येक पेजवरती जे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स बघू शकता. पॅरेग्राफ मध्ये सुद्धा टिक केलेलं आहे की कोणत्या प्रश्नाची कोणती उत्तरं आहेत. त्याच्यानंतर या पद्धतीने पुढे सगळं दिलेलं आहे. इथे आपण हा क्वेश्चन सुद्धा दिला होता, संस्कृत नाट्य सबक, त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर हे एक उत्तर आहे इथे, हे सुद्धा यांची उत्तर इथे समोर दिलेली आहेत. माध्यम भाषा, त्याच्यानंतर पद्य, हे आपण काल टिक करून दिलं होतं, त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. हा सुद्धा प्रश्न आपण दिला होता, हा सुद्धा क्वेश्चन आपण दिला होता. हे सुद्धा तुम्हाला 101 102 साठी लर्न करायला सांगितलं होतं. हे जर झालं असेल तर हे ऑप्शनल आहे, त्याच्यामुळे हे जर सॉल्व्ह झालेलं असेल तर तुमचं मार्क्स तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर निबंध सुद्धा दिले होते, 2 निबंध आलेले, त्याच्यामधला एक तुम्हाला लिहायचा होता. ग्रामर हा पूर्णपणे तुम्हाला लर्न करायचा अभ्यास होता, त्याच्यामुळे तुम्ही याचे आन्सर्स व्हिडिओ पॉज करून बघू शकता. तसेच पाठीमागचं हे धातू साधित आपण टिक करून दिलं होतं, ते जर लर्न केलं असेल तर इथे तुमचे जे 2 मार्क आहेत ते फिक्स आहेत. त्यानंतर पुढच्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओ एकदम व्यवस्थित तुम्ही पॉज करून ती उत्तरं पाहू शकता. यावरतीही आपण ही उत्तरं सगळी दिलेली आहेत. प्रत्येक प्रश्नानुसार त्याचे आन्सर्स आहेत ते तुम्हाला मिळतील. जी काही आन्सर्स नसणार आहेत, तुम्ही डायजेस्टमध्ये जी थिअरी क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही तुमच्या हिशोबाने पाहू शकता. पॅरेग्राफ मध्ये सुद्धा अंडरलाईन केलेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता. आणि हे जे शेवटचं पेज आहे त्याच्यावरती आपण आन्सर्स दिलेले आहेत. तर आता परवा पेपर आहे इंग्लिशचा, आणि जर इंग्लिशचेही असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडियम दोन्हीसाठी एकच व्हिडिओ मध्ये, एका पीडीएफ मध्ये दोन्ही स्टँडर्डचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते शेअर करणार. त्याच्यामुळे चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.